ब्रेकिंग न्यूज. दर्यापूरच्या आनंद नगरात पुन्हा एका अल्पवयीन मुलीवर घरात येऊन 2 अज्ञात तरुणांनी हल्ला केल्याची घटना आज दुपारी घडली. या हल्ल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या आनंद नगरमध्ये 2-3 दिवसापूर्वीच एका तरुणाचा अज्ञातांनी खून केला होता. मात्र पुन्हा अशी घटना त्याच एरियात घडली. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुन्हा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ते असं लागलं नाही तर त्यांनी असं मारलं. किती कधीची गोष्ट आहे आणि काय घडलं नेमकं सांगतो. अर्धा एक घंटा झाला तरी. नेमकं काय झालं ते आतमध्ये मी अशी घरात चालली होती, ते मागून आले, पूर्ण तोंडाला बांधलं, तोंडाला बांधून इथं मारलं आणि इथं मारलं. किती जण होते ते? 2. तोंडाला बांधून? हो. घरी कोण कोण होतं तुझ्या? बहीण घरात होती, मामा बाथरूममध्ये होते. बस. ते मारून पळाले? हो. मी त्यांनी धक्का दिला आणि घरात गेली. घरात जाऊन मी पूर्ण लावून घेतले घरं आणि घर लावून ते चालले गेले. मग पोलीस स्टेशनला गेले तू? नाही, आईला फोन केला, आई आली, मग आईनं घेऊन गेली. मग पोलीस स्टेशनला? हो. मग काय झालं, रिपोर्ट दिला का? हो. कोण होते, काय होते, ओळखीचे नाही? नाही. नेमकं काय घडलं आहे? तुम्ही पोलीस स्टेशनला गेले, तिथं काय तुम्हाला सांगितलं? सर आम्हाला सांगितलं त्यांनी की बा तुम्ही कुठं गेले होते, काय गेले होते, पोरीकडे लक्ष का बरं नाही दिलं. तर आम्ही म्हटलं सर आम्ही कामाला गेलो होतो, तिला बरंही नव्हतं, 2 जण आले होते सर तोंडाला बांधून. माझी पोरगी टॉयलेटला गेलेली होती आणि ती बाहेर येताना आलेली असूनही ते 2 जण आले, गेट उघडलं आणि त्यांनी की नाही माझ्या पोरीच्या तोंडाला बांधून हात पकडून तिच्या गळ्याला आणि हाताला वार केला. कुठं झालं हे? घरी झालं का सगळं? इथंच झालं. ते झालं अंगणात. ते कोण होते 2 जण, काही माहीत आहे? नाही सर, आमचं म्हणजे कोणासोबत भांडण टोंडण काहीच नाही सर. आम्ही गरीब लोक आहे, कोणाच्या लेनदेण्यातही राहत नाही, काहीच नाही सर. रिपोर्ट घेतला का पोलिसांनी? हो, लिहून घेतला सर. लिहून घेतला? हो. त्याची कॉपी वगैरे दिली का आपल्याला?